उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वागळे इस्टेट परिसरातील स्वर्गीय आनंद दिघे उद्यानाचे लोकार्पण. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील जय भवानी नगर येथे नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वर्गीय आनंद दिघे उद्यानाचे लोकार्पण सोमवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, उद्यान विकसित करणारे आनंद पाटील, केदार पाटील, विजय पाटील, वागळे इस्टेटचे विभाग प्रमुख, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, यज्ञेश भोईर यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्यात पहिल्यांदाच आरोचे पाणी या उद्यानात उपलब्ध करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्यानात येणाऱ्या नागरिकांना त्यामुळे शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. उपक्रम राबवल्याबद्दल एकनाथ भोईर यांचे विशेष कौतुक उपमुख्यमंत्री यांनी केले. शिंदे म्हणाले, ठाण्याचा झपाट्याने विकास होत आहे. चांगले अधिकारी मिळाले तर जिल्ह्याचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आवश्यक आहे. मी आयुक्तांना 1,00,000 झाडे लावण्याची सूचना केली होती. त्यांनी तब्बल 1,25,000 झाडे लावली. यावर्षी 2,00,000 झाडे लावण्याचे सुचवले असता त्यांनी 2,09,000 झाडे लावली आहेत. ऑक्सिजन पार्कबद्दल शिंदे म्हणाले, येथे औषधी वनस्पती, भरपूर ऑक्सिजन आणि गारवा आहे. फिरण्यासाठी 500 मीटरचा ट्रॅक तयार केला आहे. येथे फिरल्याने बरेच आजार दूर होतील. पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली असून काही लोकांवर बांबू लावण्याचे काम योग्य रीतीने होईल, असा विनोदी टोलाही त्यांनी लगावला. गेले 25 वर्षापूर्वी या उद्यानाचं काम आम्ही केलं होतं आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव या उद्यानाला दिलं होतं. ते उद्यान त्याच पद्धतीने, त्याच जोशाने आज परत रिनोव्हेशन केलं आणि या ठिकाणी विविध सुविधा, मग ते ज्येष्ठ नागरिकांना ओपन जिम असू द्या, युवकांना ओपन जिम असू द्या, बालगोपाळांना खेळणी असू द्या, महिलांसाठी ओपन जिम असू द्या, त्याचबरोबर या ठाणे शहरातच नव्हे तर मी तर सांगेल ठाणे जिल्ह्यामध्ये आरो प्लॅन्ट कुठल्याही उद्यानमध्ये नाही. अगदी शुद्ध पाणी, जे बिस्लरीचं पाणी आपण 20 रुपये बाहेर बाटली घेऊन पितो, त्या प्रकारचा प्लॅन्ट या ठिकाणी लावलेला आहे. सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावं, त्यांच्या आरोग्याची काळजी ही गुरुवर्य दिघे साहेबांना होती आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आहे. तर त्यांनी मला आदेश दिला की एकनाथ, असं काहीतरी चांगलं काम त्या उद्यानामध्ये कर की जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग होईल. कारण हा उद्यान एकमेव उद्यान असा आहे की हे स्लम मध्ये उद्यान आहे. या वागळे इस्टेट आमचा इंडस्ट्रीज एरिया आहे. या ठिकाणी डेव्हलपमेंट नाहीये, सगळे इंडस्ट्रीज आहेत, झोपडपट्टीमय आमचा सगळं विभाग आहे. किसन नगर सारखा मोठा एरिया आहे, त्या ठिकाणी बिल्डिंगी झालेल्या आहेत. त्यामुळे ओपन जागा नसल्यामुळे असं सुसज्ज उद्यान या वागळे इस्टेटमध्ये कुठेच नाहीये आणि हे एकमेव उद्यान, हे सुसज्ज उद्यान असं बनवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या विशेष निधीमधून या ठिकाणी मी सातत्याने पाठपुरावा करून आणि या ठिकाणी हे केलेलं आहे. नागरिकांना आज दिवाळीसाठी मी ती गिफ्ट म्हणून शिंदे साहेबांनी आज दिलेली लोकार्पण सोहळा, कारण शिंदे साहेबांकडे जेव्हा उद्घाटनासाठी मी गेलो त्यावेळेला साहेबांनी सांगितलं, अरे दिवाळीमध्ये कर, आपण दिवाळीसाठी नागरिकांना गिफ्ट देऊया, मुलांना सुट्ट्या आहेत, तू जर चांगल्या खेळण्या लावलेल्या आहेत ती मुलं तिथे खेळतील. हे साहेबांचे बारीक विचार जे आहेत ते सर्वसामान्यांच्या प्रति जे विचार असतात ते साहेबांच्या मनामध्ये आहेत. म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांना ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात तुम्ही वाहता. सकाळपासून आज महिला, इथले नागरिक हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. आज दिवाळी आहे, प्रत्येकाच्या घरात दिवाळी आहे, त्यांच्याही घरात दिवाळी आहे, परंतु ते कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यापेक्षा त्यांनी हा त्यांचा कुटुंब समजून त्या सर्वसामान्य नागरिकांच्या ठिकाणी त्यांनी दिवाळी साजरी केलेली दिसते. मला आज 3:30 वाजले तरी साहेब घरी गेलेले नाहीये. म्हणजे हा एक लोकांप्रती असलेला प्रेम ते साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतोय आणि खरोखर आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की त्यांच्या अशा नेत्याच्या हाताखाली आम्ही काम करतोय. त्यामुळे आम्हालाही त्याची ऊर्जा मिळते. साहेब जर एवढे काम करत असतील तर आम्हाला सुद्धा काम करण्याची ऊर्जा आहे ती मिळते. कारण गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून आम्ही ती ऊर्जा पूर्वी घेत होतो आणि तीच ऊर्जा आता आम्हाला शिंदे साहेबांपासून मिळते. दीपावलीच्या सर्व तमाम हिंदू बांधवांना शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर दीपावली जशी सरते तशी आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आता एक मोठा उत्सव होतो, तो छठपूजेचा.
या महाराष्ट्रात सुद्धा तो छठपूजा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. माझ्या प्रभागामध्ये 60% उत्तर भारतीय नागरिक राहतात. त्यांना सुद्धा छठी मैयाच्या पूजनाच्या मी शुभेच्छा देतो. कारण छठी मैयाचं पूजन 28 तारखेला आहे. त्यांची सुद्धा पूर्व तयारी 28ला आहे, 27ला संध्याकाळी आणि 28ला सकाळी. सकाळी सूर्याला अर्घ देतात ते 28ला, मावळत्या सूर्याला अर्घ देतात 27ला. त्यामुळं खरं तर सूर्याला उगवत्या सूर्याला अर्घ द्यायचा कार्यक्रम ते आहे ते 28ला आहे. साहेब, मी पण छठपूजाचा भक्त आहे. त्यामुळे छठी मैयाचे कार्यक्रम कसे असतात ते मला चांगलं माहिती आहे. का नियोजन कमिटी त्या ठिकाणी मी नियमितपणे ती व्यवस्था बघण्यासाठी मी असतो गेले 10 ते 15 वर्ष. त्यामुळे छठी मैयाला अर्घ द्यायसाठी जे लोक माझ्या आया बहिणी येत असतात त्या ठिकाणी त्यांना सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो.